रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 18 जानेवारी 2026. आज आपण परिक्रमेतल्या 79व्या दिवसाला सुरुवात करतोय. बंजारी माता मंदिर कालपी या ठिकाणावरून. या ठिकाणी काल आपण संध्याकाळी 5:45 वाजता विश्रांतीसाठी थांबलो होतो. हे मंदिर पूर्ण जंगलामध्ये आहे, चारही बाजूनी जंगल आहे आणि या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो. खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. आपण मंदिरात दर्शन घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. या बंजारी माता आहे तिथल्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो आपला मुख्य हायवे आहे त्या मुख्य हायवेने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा बोर्ड लिहिलेलाच आहे, बंजारी माता कालपी. काल संध्याकाळी आपण बघितला नाही. सर्व परिक्रमावासींसाठी या ठिकाणी राहण्याची किंवा विश्रांतीची, नाश्त्याची व्यवस्था केली जाते असं या बोर्डवरती लिहिलेलं आहे. काल आपण ज्या मंदिरात थांबलो होतो, खेर माता मंदिर, त्या ठिकाणी आपण 251 रुपये सेवा म्हणून जमा केलेली आहे. त्याचबरोबर आज या मंदिरामध्ये आपण 501 रुपये सेवा म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. जे आपल्याला गुप्तदान आलं होतं त्या गुप्तदानामधून ही सेवा आपण जमा केलेली आहे. गुप्तदान पाठवणाऱ्या भक्तांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती आणि उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या निसर्गरम्य अशा जंगलातून आपला पुढचा प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं जंगल आहे आणि या जंगलाच्या मध्यभागी आपण काल विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या बंजारी माता मंदिराच्या पुढे 3-4 किलोमीटर कोणतंही गाव नाहीये आणि पाठीमागे 3 किलोमीटर कोणतंही गाव नाहीये. अशा ठिकाणी आपण शांत वातावरणामध्ये रात्रीची विश्रांती घेतलेली आहे आणि 7:30 वाजता आपण आज सकाळी पुढे मार्गस्थ झालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या जंगलामध्ये या ठिकाणी एक ढाबा आहे. एका वाहन चालकाने आपल्याला आवाज देऊन त्या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोग याचं निमंत्रण दिलं. त्यांचा निमंत्रणाचा मान ठेवून आपण त्याचा स्वीकार केला आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा समोरचा आपला मुख्य मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक छोटस गाव लागलेलं आहे. त्या गावाच्या तिथून येण्यासाठी हा उड्डाण पूल होता. त्या उड्डाण पुलावरून आपण सरळ पुढे मार्गस्थ झालोय. अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 3-3.5 किलोमीटरवर लागलेलं हे कुडामैली गाव आहे. या कुडामैली गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत नारायणगंजच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 5 किलोमीटर आपण सरळ पुढे मार्गस्थ झालोय. नर्मदे हर. या ठिकाणी टिकरी या गावाचा बोर्ड लागलेला आहे आणि हा जो सरळ रस्ता आहे हा सरळ रस्ता मंडलाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पण या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक आतमध्ये गेलेला रस्ता दिसतोय. त्या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. कारण आपण 3 दिवसापूर्वी या ठिकाणी राधाकृष्ण मंदिरामध्ये सेवेकरी आहेत, त्यांना आपण फोन लावून विचारलं होतं की या ठिकाणच्या मार्गामध्ये काही अडचणी आहेत का. तर त्यानंतर त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आणि पुन्हा काल रात्री फोन लावला होता की तुम्ही कुठपर्यंत आलात आणि या ठिकाणी आल्यानंतर नक्की भेट घेऊन जा असं त्यांनी आग्रह केल्यामुळे आपण आज त्यांच्याकडे आतमध्ये जात आहोत. आतमध्ये आश्रम पण आहे, मंदिर पण आहे. ज्या कुणाला रात्री विश्रांतीसाठी किंवा दुपारच्या विश्रांतीसाठी थांबायचं असेल त्यांना इथून आतमध्ये जावं लागेल. हा बोर्ड लागलेला आहे बघा, जगबलपूर, टिकरिया, नारायणगंज. इथे उजव्या बाजूला आल्यानंतर 2 रस्ते दिसतात. एक पूर्ण उजव्या बाजूचा आणि एक थोडासा डाव्या बाजूचा रस्ता हा छोटा. तर या डाव्या रस्त्याने आपल्याला सरळ नारायणगंज मार्केटमध्ये आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर नारायणगंज गावातलं हे मार्केट दिसायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आता आपल्याला राधाकृष्ण मंदिरात जायचंय. नारायणगंज गावातील चौकातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. हे मुख्य मार्केट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या चौकातून सरळ पुढे आल्यानंतर नर्मदे पुढे आपण
डाव्या बाजूला वळालोय राधाकृष्ण मंदिराकडे जाण्यासाठी। मध्ये हर राधाराणी धर्मशाला या ठिकाणी आपण आता पोहोचलोय। या आश्रमाच्या समोरच या ठिकाणी मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात मंदिरामध्ये। जय श्री कृष्ण रामकृष्ण हरी नर्मदे हर। जय श्री राम जय हनुमान जय बजरंगबली रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण राधाराणी धर्मशाळेमध्ये विश्रांती करून भोजन प्रसादी घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत। आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला पुढे मार्गस्थ व्हायचंय। या ठिकाणी पुढे आल्यानंतर या लाईटच्या खांबापाशी जी गल्ली दिसते त्या गल्लीनी सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय। या सरळ सरळ मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। जोपर्यंत आपल्याला तो मुख्य रस्ता येणार नाही डांबरीचा, तोपर्यंत आपल्याला या सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही बालाई नदीचं पात्र दिसतंय। या बालाई नदीतून सुद्धा नर्मदा मैयामध्येच पाणी जातं। हे पाणी सर्व बर्गी डॅम मध्ये जाऊन साठलं जातं। आता हा जो समोर ब्रिज दिसतोय, या ब्रिज वरून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। नारायणगंज गावातून बाहेर पडल्यानंतर आता या ठिकाणी हा जो मुख्य रस्ता लागला आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। आपण आता या बालाई नदीच्या पुलावर आहोत। इथून साधारण 2 किलोमीटर वरती नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या ठिकाणाहून आता पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। नारायणगंज गावातून आपण बाहेर पडल्यानंतर या मुख्य डांबरी रस्त्याला लागलो होतो। त्या डांबरीने साधारण आपण 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी उजव्या बाजूला एक कमान लागलेली आहे, मां नर्मदा कुंभेश्वर घाट स्वागतद्वार। या कमानीतून आपल्याला आतमध्ये कुंभेश्वर महादेव मंदिरापर्यंत जायचं। आता रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आतमध्ये आपल्याला कुंभेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे। त्याचबरोबर हे पहिलंच तीर्थ आपल्याला या मंडला रोड वरती दर्शन करायला मिळणार आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या रस्त्याने थोडंसं आतमध्ये आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग लागलेले आहेत, त्यातल्या या सरळ प्रमुख मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर या सरळ सरळ मार्गाने साधारण 1.25 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय। विशाल असं नर्मदा मैयाचं पात्र आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण जाऊन आता मंदिरामध्ये दर्शन घेऊयात। नमामि देवी नर्मदे नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण कुंभेश्वर घाटावरती पोहोचलोय। नर्मदा मैयाचं विशाल असं पात्र आपल्याला या ठिकाणाहून बघायला भेटतंय। नमामि देवी नर्मदे नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या उत्तर तटावरून दक्षिण तटावरती जाण्यासाठी या ठिकाणी प्रवासींसाठी या नावा आहेत। या नावेतून या ठिकाणचे स्थानिक प्रवासी पलीकडच्या तटावरती जात असतात। समोर कुंभेश्वर महादेव मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण आता दर्शन घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर या कुंभेश्वर घाटावरून आपण नर्मदा मैयाचं दर्शन करून आता शिवलिंग स्थित आहे घाटावरती, त्या ठिकाणी दर्शन करूयात। नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर कुंभेश्वर घाटावरती आपण नर्मदा मैयाचं आणि कुंभेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत। घाटावरून वरती आल्यानंतर जो मार्ग आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला आता मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आता आपला पुढचा परिक्रमेतला मार्ग चालू आहे। किनारा किती वेळ लागतोय माहित नाही, पण जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण किनाऱ्याचा आनंद घेत घेत नामस्मरण करत करत पुढे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर फक्त या मार्गाने येताना थोडी चौकशी करून यावी लागते का रस्त्यावरती पाणी आहे का वगैरे, कारण आता तरी इथलं पाणी सुकलेलं आहे। फक्त शेतामध्ये जे काही डबके आहेत ते डबके पाण्याचे साठलेले दिसतात, नाहीतर हा मार्ग सुद्धा पाण्याखाली गेलेला असतो। आता बघा इथं फक्त साठलेलं पाणी दिसतंय थोडंसं, बाकी या ठिकाणी काही नाहीये। मार्ग आपला चालू आहे या ठिकाणाहून।
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ढिंबरी टोला चिरी असं हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावाच्या या चौकात आल्यानंतर या ठिकाणाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपण गावाच्या बाहेर आलोय. बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं विशाल असं रूप या ठिकाणी दिसतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आणि समोर आता पुन्हा आपल्याला थोडंसं जंगल दिसतंय. आपण आता या मार्गाने सरळ सरळ पुढे जाऊन मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ होणार आहोत. कारण पुढे गेल्यानंतर पुन्हा नर्मदा मैयाचं जल या शेतांमध्ये आलेलं आहे असं इथं गावकऱ्यांनी सांगितलंय आपल्याला. त्याच्यामुळे आपण या मार्गाने सरळ आता मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या 2 दिवसातलं सगळ्यात सुंदर असं दर्शन आपल्याला आज या ठिकाणी होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दुपारी विश्रांतीसाठी आपण नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळेस आपण आपल्या बँक खात्यामध्ये चेक केलं तर आपल्याला दिगंबर फर्निचर यांच्या खात्यातून राजेंद्र असं काहीतरी नाव लिहून येत आहे. त्यांनी आश्रमांमध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 501 रुपये पाठवलेले आहेत. त्याचबरोबर आज आमची भाची समीक्षा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त दाजी बजरंग खरमाळे यांनी आपल्याला 1001 रुपये पाठवलेले आहेत. त्यातले 501 रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवलेत व 500 रुपये स्वतःच्या खर्चासाठी म्हणून पाठवलेले आहेत. दोन्ही भक्तांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर समीक्षाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की या सर्वांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. आता आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होतो. याचं कारण असं आहे की आता पुढे कोणत्याही मार्गावरती पाणी साठलेलं नाही असं आपल्याला गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. पण ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस आपल्याला या डाव्या बाजूने सरळ पुढे जाऊन हायवेला मार्गस्थ व्हावं लागतं. आता या ठिकाणी एक मैया आलेली आहे. ही मोहदरी मैया आहे जी नर्मदा मैयाला या ठिकाणी येऊन भेटते. आणि या ठिकाणी हे संगम आहे मोहदरी आणि नर्मदा मैयाचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणून आपल्याला हा डांबरी मार्ग सोडून द्यायचा आहे आणि या डाव्या बाजूला कच्च्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. कारण इथून पुढे डांबरी मार्गाने जर आपण गेलो तर त्या डांबरी मार्गावरती पुढे पाणी आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता या मार्गाने आपण पुढे मुख्य डांबरी रस्त्यापर्यंत जाणार आहोत. जो आपण कुंभेश्वरच्या आतमध्ये येण्यासाठी सोडला होता तो मार्ग आपल्याला पुढे गेल्यावरती भेटेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा या ठिकाणी. या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत. अप्रतिम शांती, अप्रतिम आनंद, मन प्रसन्न होतं अशा प्रकारचा मार्ग जर लागला तर. पण हा मार्ग आपल्याला थोड्या वेळच लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपला हा मुख्य मार्ग चालू झालाय आणि या ठिकाणी जंगल आणि झाडी दिसायला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणापर्यंत हे साठलेलं पाणी आपल्याला दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणाहून सडक मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. पण नर्मदा मैया आपल्यापासून जास्त दूरीवरती नाहीये. फक्त त्या ठिकाणाहून जाण्यासाठीचा मार्ग नाही म्हणून आपण या सडक मार्गाने चाललोय. या ठिकाणी जवळच आपल्याला नर्मदा मैयाचं पात्र दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 3 किलोमीटर आपण पुढे आलोय. या मुख्य डांबरीने आपल्याला या ठिकाणी चिरई डोंगरी हे गाव लागलेलं आहे. याही ठिकाणाहून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. आपल्या लिस्टमध्ये जे आश्रम आहे ते तपोवन आश्रम आहे. ते इथून साधारण अजून 6.5 किलोमीटर बाकी आहे. 5 वाजलेले आहेत. याचा अर्थ आज आपल्याला आश्रमात पोहोचायला उशीर होईल. बघूयात आता आपण आजची विश्रांती आश्रमात करतोय का त्याच्या अलीकडे कुठल्या मंदिरात करतोय ते.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 5:10 झालेले आहेत. अजून साधारण 4.25 किलोमीटर जाणं बाकी आहे. जंगल मार्ग चालू झालेला आहे. 4.25 किलोमीटर एकच ढाबामध्ये लागणार आहे, बाकी मध्ये काही दिसत नाही. आणि अशा प्रकारचा हा जंगल मार्ग आहे आणि नेमका चढाचा मार्ग चालू झालेला आहे. अशा प्रकारचा आजचा आपला संध्याकाळचा हा प्रवास आहे. बघूयात पुढं काय काय होतं ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणून बघा नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला नजरेस पडते. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारच्या जंगलातून आपण आता पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 6:10 झालेले आहेत. आपण मां नर्मदा तपोवन आश्रम बबैहा या ठिकाणी पोहोचलोय. आपण आतमध्ये परवानगी घेऊन विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 79व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण 6:10 तपोवन आश्रम या ठिकाणी पोहोचलो आणि विश्रांतीसाठी परवानगी घेऊन या ठिकाणी आपण थांबत आहोत. आजच्या दिवसभरात आपण साधारण 27 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून इथपर्यंत आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये.